मराठीचा आणि माईचा गिरवत हळूहळू मोठे झालो आपण. याच महाराष्ट्राने आपल्याला आई शिकवली आणि त्याच महाराष्ट्राची मराठी मात्र धोक्यात येऊन बसली. पिझ्झा बर्गरमध्ये हरवली का आपली पुरणपोळी? दंगलीमध्ये आज आपल्याला शोधायला लागतायत समतेची वाट दाखवणारे शाहू फुले आंबेडकर. तंत्रज्ञानाच्या या वाढत्या दुनियेत दिमाग फिरत असताना हे विश्वचे माझे घर म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची संस्कृती मात्र या मराठी मातेतून आज हरवताना दिसत आहे. आणि म्हणून गरज वाटली महाराष्ट्र वाचवण्याची, महाराष्ट्र जगवण्याची. खरंच आज विषय आहे महाराष्ट्र जगवण्याचा. आणि याच विषयावर बोलण्यासाठी विचारपीठावर उपस्थित आहे. नमस्कार ज्ञाती वक्ते आणि श्रोते हो, मी श्रावणी सुनील गलांडे, यशवंत चव्हाण विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी, विचारपीठावरून विषय चिंतन करीत आहे. विषय हा महाराष्ट्र जगवण्याचा आहे. खरं महाराष्ट्र राज्याचे वर्णन करताना गदिमा सुंदर लिहितात. ते म्हणतात की संस्कृतीत नटलेला, विचारांनी सजलेला आणि आचारांनी समृद्ध असणारा आणि मायेची नाळ जपणारा विचार आहे महाराष्ट्र. आणि हाच महाराष्ट्र आपण बदलताना दिसत आहे. महाराष्ट्र फार मोठी समृद्ध परंपरा आहे. माझ्या महाराष्ट्राला त्या इतिहासाची, माझ्या महाराष्ट्राला परंपरा आहे त्या संस्कृतीची, महाराष्ट्राला परंपरा आहे वसा, वारसा आणि भाषेच्या समृद्धतेची. तर महाराष्ट्राला परंपरा आहे वेगवेगळ्या रणरागिणींच्या भिडण्याची, योद्ध्यांच्या लढण्याची आणि समाजाला वैश्विक शांतता देणाऱ्या संतांची. तर महाराष्ट्राला परंपरा आहे माया आणि ममता याने नटलेल्या या समाजाची. या सर्व हा महाराष्ट्र तयार झाला आहे आणि आता याच महाराष्ट्राला वाचवायची, जगवण्याची वेळ येत आहे. माझ्या मते महाराष्ट्राची भाषा ही राज्याचा जीव आहे. संपूर्ण जगात महाराष्ट्र हा ओळखला जातो तो म्हणजे मराठी भाषेसाठी. परंतु पाऊस म्हणणारे आपण आता जॉनी म्हणू लागतो आणि मराठी भाषा जगवण्याचा प्रश्न ऐरणीवर येऊन उभा राहतो. आणि म्हणूनच मराठी जगवली तर महाराष्ट्र जगेल असे मला वाटते. महाराष्ट्र लोकपरंपरा आहे. पोवाड्या, कीर्तने, लावण्या या सर्वांनी महाराष्ट्र व इथल्या मातीला समृद्ध केले आहे. परंतु मनोरंजनाकडे जाण्यासाठी निर्माण केलेल्या या साहित्याचे बदलते स्वरूप पाहिले की महाराष्ट्र स्वरूप बदलताना दिसते. आणि आज गरज ही महाराष्ट्र जगवण्याची आहे हे कळून येते. महाराष्ट्राची खरी अस्मिता म्हणजे भव्य सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दडलेले गड किल्ले. कारण या खरं दडलेला आहे माझ्या राजांचा इतिहास. मा जिजाऊच्या साक्षीने, शंभू महाराजांच्या आशीर्वादाने आणि तानाजी व बाजीप्रभूच्या रक्ताने पावन झालेले हे गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राची खरी अस्मिता आहेत. आणि याच गड किल्ल्यांचे हॉटेल रूपांतर करण्यासाठी वेगवेगळे ठराव मांडले जात आहेत. ज्या गड किल्ल्यांकडे आम्ही महाराष्ट्राची अस्मिता सन्मान म्हणून बघतो त्याच गड किल्ल्यांचे बदलते स्वरूप पाहिले की आज गरज ही महाराष्ट्र जगवण्याची आहे हे समोर येते. तुम्ही संयुक्त राष्ट्रांमध्ये गेलात तर तेथील दूतावास सुरुवात केली आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे ज्ञानेश्वर माऊली या कृतीमधले आहेत. मला वाटतं त्या संतांचे विचार टिकवणं, त्या संतांचे विचार आपल्याला रुजवणं ही म्हणजे महाराष्ट्र वाचवण्याची लक्षणे आहेत. कारण दुबळ्या समाजाला अभूतपूर्व एकत्र आणण्याचे काम हे संतांनी केलं. जिथे समाजाच्या तोंडामध्ये शिवी होत्या त्या समाजाच्या तोंडामध्ये ओवी देऊन एक सुसंस्कृत समाज संतांनी निर्माण केलाय. तू आता जिथे महाभारत रामायण सांगितलं जायचं की तिची नाच सांगत आहेत. आणि हे सर्व पाहिलं की वारंवार वाटतं आज विषय हा महाराष्ट्र जगवण्याचा आहे. हे सगळं पाहिलं की मला आठवतो तो म्हणजे 1959 महाराष्ट्र मुक्तीचा लढा. माझी मैत्रीकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली असे म्हणणारे अण्णाभाऊ साठे मुंबईतून दूर गेली होणार असे मला खळहळताना दिसतात. परकीय शत्रूंशी झुंज देऊन छत्रपतीला महाराष्ट्र राष्ट्र बनवण्यासाठी आणि आपल्या जीवाची बाजी लावली. आणि या सर्वांनंतर आपल्या महाराष्ट्राला मिळालेली अस्मिता आपण अशी हरवू शकत नाही. हे जर बदल करायचं असेल तर एक करावे लागेल. 35 साऱ्यांचं असतं. फिरवायचं असेल तर त्यातलं एक फिरवलं चक्र खूप गतिमान होतं. त्यामुळे स्वतः नावाचा आरं आपण ताकदीत फिरूया आणि आपल्या महाराष्ट्राला बदलण्यापासून वाचूया एवढाच मापक आशावाद व्यक्त करते. आणि विचारपीठाची रचना घेताना एवढंच बोलेन, हे हात चुकले दगडांच्या वर्षावाला रोपा ते लावा सत्कार्याला,
हा बंद करा उत्पात, थांबव आपला घात, सामर्थ्य नसा व्यर्थ, काहीसा अर्थ येऊ द्या रे. हा देश माझा आहे, जरासे भानही राहू द्या रे. हा देश माझा आहे, जरासे भानही राहू द्या रे. धन्यवाद.